जीवनभर काही देवदेव केल्याने होणार नाही. या हितभरा पोटाची सुद्धा पूजा झाली पाहिजे. आणि पहा, माझ्या आजोबा पंजाबपासून माझ्या दैदुधाचा धंदा होता आणि दैदुधाच्या धंद्यातून आमचा वितरण निर्वाह चालत होता. परंतु आता तो काळ काही राहिला नाही दैदुधाचा. मी चांपेला माझं लस्सी सेंटरचं दुकान टाकलं आणि मार्केटचा दिवस होतो शनिवार आणि त्या दिवशी आपल्या लस्सी सेंटरच्या दुकानात खूप गर्दी असते. तर आज मला नागपूरला काही कामानिमित्त जायचं आहे. तर आपल्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर 8 दिवसाचा जमाना झाला. माझी पत्नी माझ्यासोबत बोलत नाही, तरी पण काही हरकत नाही. 2 शब्द सांगतो, तिच्यापासून काही विचार घेतो आणि समोरच्या कार्याला सुरुवात करतो. पाहतो आवाज देऊन कारभारने गो माझे प्रेमाचे नारी, शिला 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 नारी ग नारी. पहा, एवढ्या मोठ्याने आवाज देऊ राहिलो पण आवाज काही गेला नाही. पहा बरं, सुरुवातच अशी आहे तर शेवट कसा होईल म्हणतो. विचार आहे बापा, चला होऊ शकते. गीताबाईच्या घराकडे गेली असत, चला काही हरकत नाही. आता घराच्या पाठीमागं भांडे किंवा धुणे धुत असेल तरी पण एक आवाज पुन्हा देतो. माझे प्रेमाचे नारी, शिला 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 नारी ग नारी. ए बैताळे काय सांगू बाई, आज माहिती नाही अचानक कसं काय प्रेम उमडलं यांच्यावरती की 8 दिवस झाले माझ्याशी बोलत ठेवून बसले होते. पण आज लई प्रेमाने कौतुकाने मला आवाज दिला तर माझं पण कर्तव्य बनते की 2 शब्द त्यांच्याशी प्रेमानेच बोलायला पाहिजे. अगोदर अशी करते, आज शिवजयंतीचा दिवस, लई आनंदाचा दिवस आहे. अगोदर पूजा करून घेते, नंतरच त्यांच्याशी बोलून घेते. कारण यांच्याशी अशीच बोलत ठेवून बसून राहील तर माहिती नाही माझ्या संसाराचा गाडा कुठे ना कुठे चालला जाईल. हीच आशा ठेवून त्यांच्याशी प्रेमाने 2 शब्द बोलायलाच पाहिजे. लई प्रेमाने आवाज दिला, मला पण त्यांच्याशी प्रेमानेच बोलायला पाहिजे. अगोदर देवाची पूजा करून घेते. बोलून घेतो. माझ्या देवाचे नाव गाजीते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचे नाव गाजीते गड किल्ल्याच्या दगडावर. जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, लेखला जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचे नाव गाजीते
त्याने किती केले ठार मोठे मोठे ते सरदार त्याने किती केले ठार तेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार तेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार त्याने किती केले ठार मोठे मोठे ते सरदार त्याने किती केले ठार तेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार तेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार मोठे मोठे ते सरदार त्याने किती केले ठार मोठे मोठे ते सरदार त्याने किती केले ठार तेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार तेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार शिवरायाची पूजा चालू आहे. चला काही हरकत नाही, परंतु आवाज देतो. शिला, ए शिला, का रे भारी वाय सख्या साजणारायावाय मला कशाला दिले आवाज म्हटलं रायाजी. हे देवा परमेश्वरा, खूप देव पावला. काम काय झाला? काय नाही, तुला पायटा बरोबर नाही का? हा, मला ताप आला आता. ओके मा, मला पायथा बरोबर ताप आला. बाप्पा काऊन वा घाबरला का मला? नाही, ह्या चौरंग बटाट्या घालून कुठं चालली म्हणलं. किती पैताड म्हणावं घ्या माणूस. बाप्पा चौरंग बटाट्या चौरंग बटाट्या होत ना, हा सिंगार कुठचा आहे बा म्हणला. मास हा. बायांचं कर्तव्यच आहे साज सिंगार करणं. हा. बाई जर नटली नाही तर कशी दिसन वा? बरोबर आहे. मग तयारी कुठची? काय भारी. अहो माझी तयारी झाली गमत पाहायची. हा, म्हणून काय म्हणतो? काय म्हणता? ओठाला लाली आणि कानामध्ये बाली अन नेसून नारी नववारी साडी अन तयारी कुठं झाली म्हणतो माझ्या शिला नारी ग नारी. बापरे, का मिट्टू सारखा बोलून राहिला भाऊ? का पण मिठूच बोलणार नाही का? कोण बोलणार आहे? चांगलं वाटलं बा. 8-8 दिवस तुम्ही बायकासोबत बोलत नाही. हा. 10व्या दिवशी येऊन मोठ्या लाडानं म्हणता कुठे झाली म्हणून तयारी तुझी. तर विचारा लागेल ना, तयारी दिसली का नाही मला. तयारी कुठची चालली बा माझी? हा, हळद गा. अच्छा, माझी तयारी झाली हळदगावला जायची रायावाय. हळदगावले काय काय आहे? म्हणून नवारी साडी घातली रायावा. हळदगावले कोणता कार्यक्रम आहे? काय भारी. हा तिथे शिवजयंती निमित्त हा, सिंगल खडा तमाशाचा प्रोग्राम आयोजित केला आहे. बर. शाहीर कोणता आहे? शाहीर आहे जगदीशजी सोनवाने. अरे ह्या शायराचं नावच कधी ऐकलं नाही. कुठून आणलं ना उठली? मा मोठा दमदार शाहीर आहे, तडपदार. बापरे. हो बर, तमाशा पाहायला चालली तू? हो ना. आणि मी काय म्हणतो? काय म्हणता? 8 दिवसापासून आपल्या घरचा तमाशा झाला नाही, त्याचं का? ओके मा, घरचा तमाशा म्हणजे दिवसाही तमाशा करता रात्री तमाशा करता तरी तुमचं पोट नाही भरे. अहो तर दिवसाही करा लागते, रात्री करा लागते ना, दुपारी करा लागते. अहो काय भारी. हा, आपला तमाशा तर दिवस रात्रीचा आहे वा. बरोबर आहे ना तमाशा. हो. तर मी काय म्हणलं? काय म्हणता? हे जे घरचे भांडे घासायचे आहे, ते कोंबडीला फिरी फिरी खागून ठेवलं, ते घर साळायचं आहे. तर हे सर्वचं काम करण करल कोण म्हणते? एखादी जरी दिवस या घरचे काम तुमच्या माणसाचा तिने केलं का तुमचे हात झिजणार आहे? नाही, आमचे हात झिजणार नाही. का तुमच्या नाकाचा शेंडा वाकडा होते? शेंडा नाकडा नाही होतो. मग काय होते? तुमच्या बाईले फक्त का सोबतची वस्तू म्हणून ठेवायची का घरात? ओके मा, तर मग का कर म्हणता? का कर म्हणत नाही. आज मला बाहेर गावी जायचं आहे. कशाला? नागपूरला जायचं आहे. माझे मित्र आहे, त्यांच्याकडे कार्यक्रम आहे आणि त्यांनी मला बोलावलं. त्यांच्याकडे मला कार्यक्रमाकरता जायचं आहे. आजच्या दिवस आपलं दुकान आहे. माहित आहे कशाचा आहे धंदा? कशाचा धंदा आहे आपला? हा, धंदा लस्सी सेंटरचा आहे म्हटलं माझे रायाजी. आहे, लक्षात आहे.
लक्ष्मी सेंटरचं दुकान आहे. कोणी आपल्या धंद्याला विसरणार का व? नाही होऊ शकते बापा, काय? कधी भुलून जाते का नाही? नाही बा, मी कधीच विसरणार नाही. आजच्या दिवस मला धंद्यावर जा. बापा काय झालं? आजच्या दिवस धंद्यावर जाऊ आणि तुम्ही काय त्यासाठी फक्त उताने तमला करून झोपासाठी? अहो मी झोपत नाही, मी नागपूरला चाललो करायला कार्यक्रमासाठी. आजच्या दिवस आपल्या दुकानात जा. दुकानात जा. आला नाही दुकानात जा. काऊन म्हणजे बाजू करायला सुख लागलं, पोसायला का दुःख लागते? पोसाले दुख नाही लागत हो. फुलाच्या गाडीत तुला आणू शकतो तर काही ठेवण्यासकत का चांगलं तर काऊन मग आजच्या दिवस काम आहे गेले तर काय होते? पती पत्नीचा जो झगडा आहे हा झगडा नाही राहत. पहा बायकोचा नीट तर नवऱ्याचा पाहिजे पीठ तेव्हा जिंदगानी होते नीट. आता म्हणून आपल्या दोघांनी हा संसार करावा लागेल. मुलाबाळाचा संसार आहे, 2 मुलं पाठीशी आहे म्हणून म्हणत आहो आपल्या दुकानावर जा. दुकानावर जा. मी ना जात दुकानावर. आज तर कशा बाहेर तर तुमच्याकडे खूप नाही का? नाही खूपच. बरं एक काम करतो, उद्या जायचं तमाशा पाहिले. काल जाईन उद्या का तमाशा ठेवणार आहेत का? बरं ठीक आहे, नाही जात का? मी कायले जाऊ? म्हणजे तू तमाशा पाहिले जाशील म्हणजे जाशील. ओके मा जाशीलच का? मी राया काय सांगू सरकली माझी हात लावते बाई. एवढं गाठ सरकली म्हणते का नाही? मला दाबून देऊ बाबा. तसं नाही बा. तुम्हाला माहिती नाही का 8 दिवस झाले तुम्ही माझ्याशी बोलत नव्हते. बरं. त्यावेळेस दिवशी माझ्याशी लई प्रेमाने बोलता. पण तुम्हाला माहिती आहे माझी प्रकृती बरी आहे की नाही याचा काही विचार नाही तुम्हाला. प्रकृती बरोबर नाही का? मग दवाखान्यात जाऊन का आपण? 4 दिवस झाले माझी प्रकृती नाही बरी. मग सांगा माझी कारभारी कशी जाऊ बाजारी. का म्हणतो नाही बरी नाही. आणि तो जिओचा फोन कायसाठी दिला? जिओचा फोन कायसाठी घेऊन दिला मला घरी? जिओचा फोन मोठा तुमच्या फोनामध्ये नेटवर्क. डॉक्टर बोला नाही तर कधी डॉक्टर पाठवल्या असत्या? फोनवर सांगितलं असतं तर पाठवलं नसता का? ओके मा कोणता डॉक्टर आहे? एक डॉक्टर. कोणता? दाखवू का त्या डॉक्टरले? दाखवा बरं. सुपर डॉक्टर आहे. लवकर डॉक्टर साहेबाला घेऊन या. आणू का? बरं ठीक आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. बोला ना मग. तर मी म्हणलं मा लवकर गेला ना पटकनच आला वा. पटकन म्हणजे आपला डॉक्टर म्हणजे भासवाला काम आहे पुरं. हो आला का डॉक्टर? मी काय म्हणलं मग जात नाही का तू? ओके डॉक्टर कुठं आहे? आहे ना. दाखवा ना. कसा आहे? ओके मा हा डॉक्टर होता. हो मा हा डॉक्टर हो. डॉक्टर का याले हातही नाही आहेत, याले पायही नाही, डोळे नाही, कान नाही, नाक नाही. हा कोणता डॉक्टर होय? माहित आहे का? हा डॉक्टर होय. याचा एक जरी बसला का नाही का तर माणूस सीधा हॅक्टर होऊन जाते.
ओके मा कारभारी हा. लहानाची मोठी झाली बा असं पण कधी नाही का हा. डॉक्टरच्या हाताची इंजेक्शन घेतली नाही तर हा घेऊन पाय मा दुख लागते पहिली वेळ नाही नाही काही नाही होत आज जर ते नाही होत ना काही घेऊन ते पाय बरं हा झोपल्याने देते की उठून देते जसा म्हणशील तसा देते हो का हो बरं ठीक आहे हा बरोबर द्यायला सांगा बरोबर 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 हो किंवा लावायला सांगा ना हा 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 वाकून घेते मी हा बिलकुल 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 ओके मा भवानाला काय नाही पहिलंच ताप तम करते बाप्पा तम म्हणजे हा डॉक्टर असताच आहे बरोबर दे जा बरोबर बिलकुल परफेक्ट तुम्हाला सवय नाही आहे नाही सवय तर आहे नाही पण कसं करून टाकून सवय ठीक आहे हा. काहून समाधान नाही झालं का हा मोठ्या झटक्यान दिलं गे समाधान नाही झालं का म्हणलं आची नजर माझ्यावरती हा 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 आणि त्याची नजर माझ्यावरती आणि गेलेली गाठी जाग्यावर आली आणि तब्येत दुरुस्त झाली झाली का छान वाटलं बा. कसं आहे हा. तरी पण डॉक्टर एका इंजेक्शन मध्ये तब्येत दुरुस्त झाली तब्येत दुरुस्ती झाली असेल तरी पण मी आजही जाणार नाही बाप्पा मग जायचं तर तुम्ही जा ना तिकडे जाता तुम्ही. बरं ठीक आहे नाही जात म्हणतेस ना तर बरं ते आपलं दुधावरचं लेकरू आहे हा त्याला घेऊन जा कायले बाप्पा मला सांग त्याला जरी भूक लागली हा दुधासाठी लढलं त्याला कोठून दूध पाहिजे मी पाजानं दूध बाप्पा मला का दूध फुटलं का पागल आहे का तू माय मला दूध पाहिजे म्हणते हे बाई गाईच्या जातीला असं नाही हा 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 आपल्या गोठ्यामध्ये ज्या गाई म्हशी आहेत ना हा त्या गाईच्या जवळ जायचं बरं घेऊन एक पतीला घ्यायचं हा हा त्याच्यामध्ये त्या गाईचं दूध काढायचं हा. नंतर ते गॅसवरती गरम करायचं हा. थंड झाल्यानंतर दुधाच्या बॉटलीमध्ये ते ओतायचं नंतर पडायला पाहिजे बरं ठीक आहे बरं कसं म्हणलं गॅस गरम करायची हो गॅस सुरू करायची ना गॅसवर पोराला ठेवायचं पोराले नाही बा हा डॉक्टर खोपडा होय मग तूच म्हणत आहे ना एवढा दिमाग आला हा. या माणसाला एवढा दिमाग आला हा. एवढा दिमाग आला बरं ठीक आहे मी म्हणतो पोरग कोणाचं आहे तुझं आहे का त्या जर्सी गाईचं आहे एकट्याचा पोरगा आहे माझा तुमचा काहीच नाही होय, आपला. नाही होय मी किंवा नाही म्हणलं हा, पण तर मग मला काय एक ना कमीने एकने ठेका घेतल्या पोरगा पोरग तुझं ना माझ्या दोघांचं आहे मला सांग ठेका त्या जर्सी गायला घेतला का दूध पाजायच्या ओके मा हा म्हणजे सगळे पोरं का मीच पाठवू हा तुम्ही फक्त राहा बरं बरं ठीक आहे हा. तुझं दूध वाचलं जर्सी गायचं दूध त्या भाडाला पाजलं हा. तुझं दूध कोणत्या डेअरीवर न्यायचं विकाले माय तुम्हाला काय हाड आहे का नाही जिबीले बयाला काय हे बाई हा. तुझं दूध वाचलं मग त्याचा राहिला काय तर करावं लागेल सतत सतत बाळाला दूध पाजायचं म्हटलं हा. तर हे बाईचं सौंदर्य खराब होते अरे बापा कोण म्हणते कोण म्हणते म्हणजे हे आम्ही म्हणतो डॉक्टर लोक सांगतात काय मातेचं दूध हे बाळासाठी अमृताचं काम करते हो आणि 2.5 वर्ष त्या बाळाला दूध पाजायचं असं डॉक्टर लोक म्हणतात ते मला आणि सांगू तू नका. म्हणते माझा मेकअप खराब होते वा रे वा बायको म्हणून तर नवरे झाले सायको सायको झाले. काय म्हणतो पहा हा आता मग फिरायचंच काम आहे का बिलकुल म्हणून फिरू साऱ्यांना घराच्या दारा फिरायचंच काम करशील का आता फिरतो मी बरं ठीक आहे फिरू साऱ्यांना घराच्या दारा आणि हे पोट कसं भरलं का फिरल्यानं जमन का तर काकार म्हणतात झोप म्हणतात म्हणून सांगतो फिरू साऱ्यांना घराच्या दारांना पोट कसं भरलं का त्या बहिणीचा नवरा कामाचा पसारा येऊन करायला का त्या बहिणीचा नवरा कामाचा पसारा येऊन करायला का भरल का फिर पुरुषारानं घराच्या दाराला पोट कसा भरल का त्या बहिणीचा नवरा कामाचा
हो, कारण की ये कहावत है, हम सब जानते हैं, लातों के भूत कभी बातों से नहीं मानते हैं. ओके माय मला तेल लावते म्हणजे पहिले आपल्या डोक्याला तेल लावा पुरे. हे लाता खाल्ल्याशिवाय नाही राहील का? म्हणून काय म्हणत हो, तुझ्या अंगात आलं या रक्षण भीमाचं, तुझ्या अंगात आलं या रक्षण भीमाचं, तुझ्या कामात काम नाही मिळते रामाचं, तुझ्या अंगात आलं या रक्षण भीमाचं, मिळते कामाचं दाम नाही मिळते रामाचं. रामाचा खातर मी 1500 रुपये भेटून राहिलेला खसा कसा मोजते? काम तुम्ही झुरला काम हवामाच्या 1500 रुपये भेटते का नाही? या मायेने आली करून मी आता दुकानात झालं पाहिजे कामाला चुपचाप. तर हे म्हणते तमाशा पाले जातो. मी काय म्हणतो का तमाशा पाले जा, परंतु त्याचा जो ठेकेदार आहे का नाही त्याला म्हणा माझ्या घरी एक तुला गहू आणि एक पोतं तांदूळ आणून देजो म्हणा. ओके मा पागल बिगल झालं का बा बापा? असा कुठं मला सांग, महिना चालला रोज तमाशे रोज तमाशे. तमाशा का माझा सीझनच आहे तर जाईन हो सीजनच आहे, पण मग घरी का घरी काम कोण करेल? घरी गोदा टाक म्हणता. हा झोपल्या म्हणत दुकानात जा म्हणतो. म्हणून काय म्हणत बापा, तुझ्या अंगात आलं या रक्षण भीमाचं, कामाचं नाव नाही मिळते रामाचं, कामाचं नाव नाही मिळते रामाचं. खाऊ खाऊ ढोबरला उरलं ढोबर माझं काय उरलं का? खाऊ खाऊ ढोबरला उरलं ते ढोबर माझं काय उरलं का? आणि त्या बहिणीचा नवरा हा कामाचा मसाला येऊन करायला का? त्या बहिणीचा नवरा हा कामाचा मसाला येऊन करायला का? नमस्कार. क्या बहीण माय सदू गोकल्या काय झालं? पाटील हा तुम्ही करता तर करा, माई म्हणा नसे या लोकांची म्हणा नसे, आपल्या घराचे दरवाजे खिडकी साल्या माणसासारखा माणूस जास्त सुचते तुला. अबे तर साल्या, तू साल्या कुणाला म्हणते? साऱ्या तुला साल्या. अबे मी साल्या म्हणतो तुला, का बे साल्या काय लिहिला तू? काय सांगितलं साल्या? मी म्हणतो कायसाठी आला साल्या तू घरी? साल्या चांगला बोल बापा. तुझ्या घरी आलो म्हणून माझ्या बेइज्जत नाही करत. अबे तर तू मला साला लागते ना. कसा लागतो? पाय बरं. माय बायको तू कोण होते? बायको होते. पागल करते का? अरे तुमची बायको तुमची बायको होते बाबा. आणि मा म्हणते माई बायको कोण होतं म्हणते, हा म्हणते बायको होते. तुमची बायको होते म्हणलो. हा कसा माणूस तू चुकलरी मारते अंगामध्ये जोर नसे. बरं मी काय म्हणतो, तू मा बायकोचा कोण होते? तू मा बायकोचा कोण होते? नवरा होतो. पहिलं माय पागल करते का मला तू? अरे बाबा तुम्ही तिच्या नवऱ्यात. हा बरं ठीक आहे, मी तिच्या नवऱ्याला तू कोण? हो ठीक आहे. मग तुम्हाला सगळं नाही झालास का? हा म्हणजे तुम्ही केव्हा आपल्या याच्यानं बोलता. हा नियमान राहते. मी रिश्ता आहे ना आपला, आमचा रिश्ता आहे. पाटील हा माय बायको तुमच्यावाली कोण होती? मायवाली तू बायको तेच होते. बहीण. हा मग तू तिचा कोण झाला? काय साला हा मोठा हुशार आहे. कोण झाला? आपली बाजू नाही ठेव सोबत. कोण झाला? मी नाही का? तिचा कोण झाला? भाऊ झालो. मग साऱ्या तुम्हाला साला नाही झाला? पण बैताना आपलं लहान मोठा मनाला काही राहते का नाही? काऊन? काय कसं आहे, तू बहीण झाली समोरून म्हणजे माय बहीण झाली इकडे मी मी काय म्हणतो, तू बहीण झाली समोरून आणि तू झाला मागून. मागून म्हणजे अबे तू बहीण
बहीण झाली समोरून म्हणजे पहिले तू बहीण जन्माला आली आणि मग त्या जन्म झाला माझ्या 2 वर्षाचा फरक हा मारत असताना म्हणून मी तुझ्या साला झालो. बरोबर मा साला कोण भाटवा भाटो आणि मग त्याटो पहिला तो मी काय म्हणतो तू काय झाला कोणतं का पाटील साहेब हा तुम्ही करता तर करा माई म्हणायला नसेल ह्या लोकांचे म्हणायला नसेल पण आपल्या घराचे दरवाजे खिडक्या बंद करून करा ना. अरे मी काय म्हणतो कोणाच्या घराकडे यायचं राहिलं तर त्याच्या घरापाशी आलं खेकर खाकर करावं आणि नंतर त्याच्या घरात डायरेक्ट चालला तू. आता बरं झालं पाटील मी आलो म्हणून ना तुमचा केवढा फतिसवाणा झाला असता. पण मी काय म्हणतो मी आपल्या बायकोला थांबसवत होतो म्हणलं कोणा शिकवून राहिला तू बापा मी सारा आपल्या डोळ्यात पाहिलं तुही बायको तुला नेम होतो बहीण बाईचे डोळे आहे का कंचे आहे का मी म्हणतो मी माझ्या बायकोला थांबसवत होतो. सांग बरं खालतं कोण होता हा तू होतास खालतं त्यावरती तुझी बायको होती. बरोबर ठीक आहे घे तिच्यावरती मी होतो तुम्हा बायकोच्या वरता का करत होता. अरे बाबा मी मला गावातला प्रतिष्ठित नागरिक मला पाटलाचा उरा झाली बा म्हणून पाटलाला होता की टाकाला म्हणून पाटील म्हणलो बारीक चुरीक माणूस आहे सगळं वरून घेऊन गेला तर आपत येऊन घेऊन म्हणून तू तुला दया आली आणि तू म्हणून मला उचललं बायकोला आहे ना. ठीक आहे मी काय म्हणतो तुला बायको आहे का कोण म्हणते बा म्हणलं अगं मी म्हणतो म्हणलं का म्हणता हा पागल करते का मला तू बायको आहे का म्हणलं. अरे बाबा कोण म्हणते बा म्हणलं मी म्हणतो म्हणलं तू कोण भाटवर हा म्हणून तुला विचार काका म्हणता पाटील तुला बायको आहे का बा म्हणलं. अरे बाबा कोण म्हणते म्हणलो बापा साल हा पागल करण का मला मी म्हणतो मीच म्हणतो. तू कोण मी त्या भाटवा माझ्या भाटो मध्ये म्हणते का म्हणता भाटो तुला बायको आहे का बा म्हणलं. पाटील सारे लोक बायका करतात पाटील तर मी नवरा करून पाहिजे. बहीण माय सगळे लोक बायका करते म्हणते आणि हा नवरा केला तुमच्या भोकन टिकल्या तुला डोक्यात ना दिसली त्याच्या खाली दिसला दुपट्टा हात लावता रिकाम्या जागा भरा त्याच्या खाली दिसला जॅकेट त्याच्या खाली सदरा हे बंगाली आणि हा वाला याला सुटला म्हणते बहीण मग चड्डी पाया समजते का तू मग त्याच्या खाली म्हणते ना पाहिजेस का खुल जाऊ सिम लपलप न करू नाही मी लपलप नाही करत दाखव ना काय होतं पावतं ते दाखव खुल जाऊ त्या बहीण माय साले घुंगरं लटकवून ठेवले. लहानपणी मोठ्या इथं होतो कोण आहे साधी सिटी मध्ये गेलो कोण आहे गल्ली गुल्ली मध्ये गेलो मा जिलवाटे मा तू कोटी गेला बा मोना घुंगराच्या आवाजाने येत होती. पाटील बंद्याची बंदी घरी जरी गेलो दरवाजामध्ये उभी राहते कशी म्हणते ओ पिंट पप्पा कोण म्हणते बायको ओ पाडे पप्पा बाप्पा अगदर या कुसना का करून गेला तू तिची तब्येत बरोबर नाही असं का अगदर या कपडे काळा करून घ्या. साला किती मोठा बेस्ट माणूस आहे कपडे या न काळाला करून घ्या म्हणते काय करून घ्या म्हणते 4 दिवस झालं का तर तुम्ही कार्यक्रम आबा तुमच्या अंगात घुटऱ्याला वास होते कपडे काळा अंगोळ करून घ्या. आता चांगल्या पद्धतीत सांगायचं का आंघोळ करून घ्या. पाटील तुमची बायको तुम्हाला देते ना सांग बाप्पा बिना जेवल्या ना का हे पण पोट भरून आहे. मी काय म्हणतो बायको आहे तुले तर घेऊन येते का आपल्या बायकोले थोडशी काय का सोबत घेऊन या कारण माहित आहे का माझी पत्नी पूर्ण बिघडली दादा. पाटील तुमची बायको पुरी बिघडली हो म्हणजे तिचा समोरचा भाग मागं तिचा समोरचा भाग मागं गेला मागचा भाग समोर आला त्या बहीण माय समोर गाडीवर का माय बायको नाही बिघडली म्हणलं का नाही गाडीचे पाठ कधी कधी मागं पुढे होते माझ्या बायको आचार विचारानं बिघडली. आता विचारानं बिघडली. पाटील एक काम करून ठेवा मी तुमच्या घरी हमेशा येतच राहतो मला चाय पाणी भेटतच राहते. बिलकुल माई बायकोला का बनवा का बनवून आलू अधिक पोवा आलूला पोहा पाहिजे का नाही आलू अधिक पोवा पोहा गुडीला चाय भागीला सोप सुपारी बरं तुझ्या घरी येतो तू बरे
पाटलाच्या घरी मग आले का मग पिप्पल खाऊ पण घरी पाळत कवडीची इज्जत नाही पण काय नाही काय प्रेमाचं बोलत केलं पाहिजे आणि जाने मेरी जाने मन आणि जाने मेरी जाने मन तो बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे जाने मेरी जाने बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे यही सबका प्यार है प्यार तुझे किया रे बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे घरी आलो दोन ते दोनही दरवाजे बंद गोपे म्हटलं माझे लाळाचे गोपे गोपे लवकर दरवाजा उघड लाच दरवाजा सिद्धी लाच मारीनं अंदर घुसीन म्हणलो आणि कहा गई हो अवन तू किलाई और फटिया से गिर गए तो तुम बलिहारी कहा गई हो नत्ते किलाई फटिया से गिर गए तो तुम बलिहारी कहा गई हो नत्ते किलाई फटिया से गिर गए तो तुम बलिहारी कहा गई हो नत्ते किलाई फटिया से गिर गए तो तुम बलिहारी कहा गई हो हमने की मम्मी कहा गई हो हमने की मम्मी फटिया से गिर गए तो तुम बलिहारी यार कोणी पण लक्ष ठेवतो हा देशीचा फरक असं नाही का समोस्याचे माय एक कचोरीचे माय जलेबीचे माय एक या बहिण माय तुम्हाला मिरगी येते का या बहीण माय जवानासारखा जवान माणूस फसफत दम टाकतो आणि तू हसण्याने हुस नाही करत हसण्याने हुस नाही करत म्हणे हवा मला एक सांगा तुम्हाला झोमते का काम होते वा आणि येते रे येते बाई अशी जागी मारते बद 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 पूर्ण माझ्या घोमेल्याचा फूड बसवून टाकला तुला सांगू का मी एका जागेवर काऊन मारतो का मारतो जोपर्यंत जागा लाल येत नाही तोपर्यंत मला समाधान होत नाही असं म्हणजे तुम्हाला लाल लाल आवडते कारा नाही बाबा तर मी का म्हणलो का म्हणता तू घरामध्ये का करत होतीस मी आलू शिलत होती कोणी घर किती 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 शिलत होती हवा येईल पडे वा काय तुम्हाला समजते का नाही समजत अहो तुमच्या माणसाच्या जातीला काय वा आम्हाला काहीच नाही काय तुम्हाला अहो आमच्या बाईच्या जातीला रंगारंगीचे काम असतात म्हणजे तुम्ही पाहायला जाय आम्हाला काहीच नाही अहो काय ताटभर खाताना टांगावर तर करून झोपून राहता घरामध्ये हो म्हणजे हो गा भाऊ आपल्याला घरादाराचं हित नाही का वावरात आपलं कामा आपल्या वावरात हित नाही का हे मध्ये तुम्हाला माझ्या काय वा हा आम्हाला काहीच नाही सकाळी उठता हातावर मंचन घेतला हा तोंडामध्ये बॉट कुचकता आणि या दुकानात हिंडता त्या कुठं दुकानात हिंडता बायासारखी चुगली करायला तर का करत होतीस म्हणलो का करत होती अहो मी नाही का सकाळी उठली साफसूफ केली घर नाही का घर काही बोलता का तुम्ही मला वाटलं का साफसूफ केली अहो घर साफ केली सणासणवर केली विस्त पेटवली लहान लहान मुलांना अंघोळ पाणी करून दिली त्यांना शाळेत पाठवली बाई आणि आता स्वयंपाक करत होती एवढ्यात तुमचा बाबा 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 आवाज आला जसा गोपे गोपे बाबा तुला काय माहित आहे का गोपे काय झालं पाटली टोळीवाले कोण होते अगे माय अहो पाटील नाही का माझी चांगली जीवाभावाची मैत्रीण आहे पाटील
पाटील माझा भाटवा. तुला काय सांगू गोपे 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 ओके बाय. तोंडानं सांगा कुत्ता नको. नाही काय सांगत आहो असं कुत्ता का नाही तर माझा लुप लुप जीव करते. तुला काय सांगू गोपे काय झालं. पाटलीची पुरी खराब झाली. तब्येत खराब झाली. हो ते 26 जिल्ह्याचे डॉक्टर आले. ओके माय 26 जिल्ह्याचे डॉक्टर. हो आणि काय करायला कुतूप येतात काटाच्यात वा इंजेक्शन. हा पण धसल्यान धसत नव्हती. दवाई 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 म्हणजे एवढी रोटी येऊन गेल्या पाटली. हो ते चालतेच का म्हणलं पावाले. ओके माय अव माझी एकुलती एक मैत्रीण आहे व मरून गिरून गेली तर कसं होईल व. तू लढून थेंब नाही पडे. हो आता एवढ्या बुडपणात कुठून पळणार व. तर मी का म्हणलो का म्हणता चालतेच का बा पावाले. हो चला ना व लवकर लवकर. का धरतेस तो अहो आता तब्येत खराब आहे म्हणली ना मस्त भुसावरचे लंबे केरं पकडते 2 डझन आणि नाही का 1 किलो अंगूर पकडते. लमची बैताळ बायको असतात. पहिले थंडीचे दिवस चालू आहेत ते भुसावरचे केरं काय खात नाही. मग तर 1 किलो म्हणतात 5 किलो ढेप धर. ओके बा पण 10 किलो सारखी धरतं ना. चला पाहून धुरानक पाहू हात मांडणार पाटील साहेबाचा वाडा. ओके माय हा का पाटलाचा वाडा केवढा लंबा आहे ना ठोकर आहे वो. पाटलाचे लंबेच राहते वाडे. पण आमचा काऊन एवढा बारीक आहे तो. आता आपण गरीब माणसाला आपल्या ठेंगणात राहते. एक काम करा ना थोडसा विस्तार वाढवा थोडा ठोकर राहिलं तर छान वाटते. तर ठीक आहे पाहून पुढच्या वर्ष होते का. हो का बरं द्या बरं आवाज. पाटील साहेब याची रामलीला नाही सरली का म्हणतो. पाटील साहेब बापा आले का म्हणलं. का भोकणास का म्हणलो. पद्धत आहे अशी. कायची पद्धत आहे. आपल्या घरी जरी कोणी आलं तर आले का जी. हा आले का म्हणलं. आणली का तू बायको. का म्हणलं बायको आणली का म्हणलं तू ना. मी बायको ना नवरी आणतो. बापा बायको आणायला पाठवलं होतं तुले. ठेवलं बायकोले. पाटील साहेब हे तुम्हाला बायको मी इथं नवरा. तुझे आलू होत का भेदरू होत का डोरे होत रे. तुले दिसे नाही. पाटील होत पाटली नाही तर कोण दिसे नाही. असा बंदरासारखा नको लावू. इकडे 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 तू इकडे असा लावू समजलास म्हणून मला सांगा एवढे घुबडासारखे ह्या एवढ्या बेल डोरे आहेत तरी लोकांच्या बायकोला आपली बायको म्हणता का. म्हणजे आपल्या बायकोला बायको मनुष्य नाही लागत. लोकांच्या बायकोला आपली बायको म्हणतात. पाटील साहेब आणली का बायको आणली का. ये मेरा टाला तो मैं इसकी चाबी. ये तू इसका टाला तो ये तेरी चाबी. ये मेरा टाला तो मैं इसकी चाबी. ये मेरी 50,000 की हरिवाली हीरो होंडा. 50,000 की हीरो होंडा. हरी ये मेरी 50,000 की हरिवाली हीरो होंडा. तो मैं इसका मध्ये त्या घरची 50 स्कूटर. मी का म्हणतो माई 50 स्कूटर माया कामाची. ती हिरो होंडा त्या कामाची. मला काय करायचं त्या हिरो होंडा कशी आहे 1 की स्टार. नाही पण तू माणूस आहे मात्र कसा आहे. बायको मात्र सणान ठेवते. पाटील नियत गेली या माणसाची. पाटील माणूस कसाही आहे. पाटील बायको चांगली आहे. बायका जास्त काही गरज नाही. मी सांगतो तुम्हाला मापासून शिकून घ्या. पाटील साहेब बरं ठीक आहे. बायका पोषणामध्ये कोंबड्या पोषणं. पप्पा हो जी असं का. दाना टाकत जा कोंबडी करत जा. चांगला गुरुमंत्र आहे त्या वर्षी. कशी आ करते कोंबडी दाना टाकला तू अशी करतास. काही बोलतो का मी का कोंबडी दिसतो ना माझ्या घरचं.
का चिलम तोंडी आहे. मी काय म्हणतो मला तुझ्या पत्नीशी 2 शब्द बोलायचे आहे. द्या 200. बापा हा बोलायचं आहे म्हणलं तर 200 द्या म्हणते. पाटील हा तुम्हाला बोलायचा 200 रुपये लागतात. बोलायचे 200. तुम्हाला जर करायचं काम पडलं का जेवण हा 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 जेवण तर रुपये लागते 500. जेवणाचे 500 हा बोलाचे 200 हा साली डिमांड चालली वाढत. आणि तुम्हाला जर आता अंड डोळा लागला जेवणानंतर हा तुम्हाला अंड डोळा लागला तर झोपायचं लागते 1000. झोपाचे लागण 1000. हा कारण का फोमची गादी आहे. होमची गाठी आहे. बरं मी काय म्हणतो चल, ठीक आहे तू थोडासा बाजूला मला तुझ्या पत्नीसोबत बोलायचं आहे. बापे हा बापे पाटील तुला सिंग 2 शब्द बोलतो म्हणते. हो का पाटला सिंग 5 फुटाचा अंतर ठेवून बोल. ओके मा काहून व पाटलाचा थुका तुझ्या चेहऱ्यावर उतरला तर तुले गतकरण झाल्याशिवाय नाही राहत. ओके मा 5 फूट का 10 फुटावर राहते. पाटील साहेब हा बोलून टाका. बोलतो बोलून हा, टाका. बाजूला थोडा बाजूला. नमस्कार जी. सावधान पुढे काम चालवा वाणी हवी चालवा रस्त्यावर आंदोलन. तुम्हाला बायको असेल ना हा, आहे ना तिने माझ्याकडे पाठवा. काय करते? ओय. मावाला पकड म्हणा. हात 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 हा रुमण्याचा मग तिला देतो काय? मान सन्मान. हो, बाजूला रुंगण्याचा हात रुमण्याचा अशी हातात धरून कळलरी तोडून देईन. हात पडत राहते ना. हा कळ काय. लीलाबाई नमस्कार जी. नमस्कार जी. नमस्कार. तुम्हाला वेळ आहे का थोडा वेळ? हो आहे ना. माझ्या पत्नीसोबत तुम्हाला दुकानामध्ये जायचं आहे. असं म्हणून काय म्हणत आहो पहा. काय म्हणता. एकाल बेली नार नवेले के कन में दुगना माखना
साक्षी जी या धीरे धीरे हो दीदी पुरुषोत्तम में रंग ना ढंग समझ नहीं सकता जी या धीरे धीरे हो दीदी सभी लिख देता जी ज्ञानी समझ नहीं सकता जी या धीरे धीरे हो दीदी शिलाबाई आता आपल्याला गवळणीकडे वळायचं आहे म्हणून गाई चाला गाई चाला गाई चाला